मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठ्या आईसमोर पल्लवी खूप अस्वस्थ बसलेली असते तेव्हा मोठी आई विचारते की काय ग, काय झालं? पल्लवी म्हणते की हल्ली हे काय चाललंय ना, मला कळतच नाहीये. फक्त गोंधळ झालाय माझा. कशात काही लक्षात राहत नाही, काही सुचतच नाही मला. मोठी आई, खरं सांगायचं तर आदिती मॅमच्या वागण्यामुळे असं विचित्र वागायला लागले हो मी. त्याचा खूप इमोशनली त्रास होतो मला. कोणाला सांगू, काय सांगू असं होतं मला. सतत असं विसरायला लागली आहे मी. याबद्दलच तुमच्याशी बोलायचं होतं मला. म्हणून तुमच्यासोबत देवळात येत होते मी. आपण जायला निघालो आणि मग मधीच तुम्ही निघून गेलात. मला खरंच खूप काळजी वाटत होती तुमची. मान्य मला तुम्ही पूजेचं ताट आणण्यासाठी गेला असाल, पण परत आलाच नाही तुम्ही. मोठी आई म्हणते की अगं, काही पण काय बोलतीयस? पूजेचं ताट आणायला मी नाही उतरले. तू गाडीतून खाली उतरलीस ना? पल्लवी म्हणते की मी गेले होते. मोठी आई म्हणते की हो. अगं, तुला खरंच गोंधळल्यासारखं होतंय का? पल्लवी म्हणते की मी कशी? देवा, मला काही आठवतही नाही आणि खूप गोंधळल्यासारखं होतंय. हे बघा मोठी आई, पूजेचं ताट आणण्यासाठी तुम्ही गेला होता आणि मी गाडीत बसलेली होते. बराच वेळ झाला तुम्ही आला नाही, म्हणून तुम्हाला शोधण्यासाठी मी बाहेर पडले होते. मी परत आले तर गाडीही नव्हती हो तिथे. मोठी आई म्हणते की अगं, मी गाडीतून निघून गेले पण गाडी तर तिथेच होती. पल्लवी मनात विचार करते की चला, तुम्ही निघून गेलात हे स्वतःच्या मनाने तरी कबूल केलं तुम्ही. पल्लवी म्हणते की मोठ्या आई अहो, असं काय करताय? हे बघा, तुम्ही सकाळी सकाळी घाईघाईत कुठेतरी निघाला होता. देवळात निघाला होता तुम्ही. मग मी म्हटलं की मी येते तुमच्यासोबत. मग आपण गाडीत बसलो. मग तुम्हाला आठवलं की आपल्याला उदबत्त्या घ्यायच्यात. मोठी आई म्हणते की उदबत्त्या नाही ग, पूजेचं ताट घ्यायचं होतं. पल्लवी म्हणते की अच्छा, पूजेचं ताट होतं. मग तुम्ही म्हणाला की मी जाते, तू तोपर्यंत गाडीत बस. मग तुम्ही खाली उतरलात आणि मी गाडीतच बसून होते. मग तुम्ही आला नाही म्हणून मला काळजी वाटायला लागली आणि मग मी गाडीच्या बाहेर आले आणि तुम्हाला शोधायला लागले. मला बरंच शोधलं पण तुम्ही कुठे सापडलाच नाही. आणि जेव्हा मी जागेवर परत आले तेव्हा तुम्हीही तिथं नव्हता आणि गाडीही गायब होती. मला काहीच सुचत नव्हतं. मग मी रिक्षा केली आणि घरी आले. मोठी आई म्हणते की अगं, पण तू रिक्षा कशाला केली? तू खरंच गोंधळली आहेस का? मोठी आई बोलून जाते की अगं, मी सरळ रिक्षात बसले आणि वकिलांकडे म्हणजे देवळात निघून गेले. मोठ्या आईने सगळं खरं सांगितलेलं असतं आणि पल्लवीचा प्लॅन तिथं यशस्वी झालेला असतो. पल्लवी म्हणते की देवळात? मोठी आई, तुम्हीच तर आता म्हणाला ना तुम्ही वकिलांकडे गेला होतात. मोठी आई म्हणते की वकिलांकडे आणि मी? अगं, वकिलांचा काय संबंध? पल्लवी, अगं तुझं काहीतरी गोंधळ उडतोय. अगं, मी काय बोलतीयस, तू काय बोलतीयस? तुझ्या डोक्यात जे काही विचार चालू आहे त्यामुळे तुला माझं बोलणं ऐकूच येत नाहीये का? खरं सांगू का, हे सर्व ना त्या आदितीमुळे होतंय. तरी मी तुला सांगत होते की त्या आदितीच्या नादाला लागू नकोस, तिचं ऐकू नकोस. पण तू तर कधी माझं ऐकलंच नाही. पल्लवी म्हणते की असं का घडतंय मोठी आई, मला खरंच काही कळत नाहीये. म्हणूनच तुमच्याकडे आले होते मी. मी खूप घाबरले होते हो. आणि तेवढ्यात मोठे काका तिथे येतात आणि त्या दोघींचं बोलणं ऐकतात. मोठी आई म्हणते की अगं, मी देवळात गेले होते आणि कीर्तन सुरू झालं. अगं, कीर्तनाचा एवढा आवाज ना की मला काही ऐकू नाही आलं. तेवढ्यातच मोठी आई मोठ्या काकांना बघते आणि म्हणते की अगं बाई, तुम्ही? मोठी आई विचारते की अहो, तुम्ही कधी आलात? मला कळलंच नाही. काही आणू का तुमच्यासाठी, चहा, कॉफी वगैरे? तेव्हा मोठे काका म्हणतात की काहीच नको. पल्लवी म्हणते की मोठ्या आई, तुम्ही बोला, मी येते. पल्लवी तिथून निघून जाते. मोठ्या काकांना मात्र मोठ्या आईवर चांगलाच डाऊट येत असतो, परंतु ते काहीच बोलत नाही. इकडे पल्लवी तिच्या रूममध्ये येते आणि विचार करत असते की ह्या मला सोडून वकिलांकडे गेल्या होत्या तर. पण मग तिथे जायचं काय कारण असेल? वकिलांचा तर पत्ताच नाहीये. नक्की काय चाललंय मोठ्या आईंचं? पल्लवी विचारांतच असते. तेवढ्यात शांतनू मागून येतो आणि पल्लवीला हक करतो. पल्लवी म्हणते की शांतनू, अहो काय हे, घाबरले ना मी. शांतनू म्हणतो की दमलोय जरा, त्यामुळे एनर्जी देतोय तुझ्याकडे. पल्लवी हसते आणि म्हणते की काहीही तुमचं. शांतनू म्हणतो की सिरियसली, तू कायम फुल ऑफ एनर्जी असतेस, विसरलीस का? मी तुला अजून आधी काय म्हणायचो? उत्साहाचा धबधबा, होलक्यानो, सगळं विसरलीस. पल्लवी म्हणते मी कायमच तुम्हाला एनर्जी देत राहीन, पण तुम्ही दमून कसं चालेल बरं? उद्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे ना तुमचा? तुम्हाला आणि आईंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय. कार्यक्रमाची काही तयारी नाही करायची तुम्हाला? आम्हा विद्यार्थ्यांना तर आराम आहे बाबा. तुम्हाला बघायची, ऐकायची ट्रीट मिळणार आहे.
तुम्हाला आणि आईंना बोलवलं हे ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद झालाय. सगळे स्टुडंट खूप एक्सायटेड आहेत. शांतनू मात्र काहीही बोलत नाही. पल्लवी म्हणते की शांतनू, अजून एक सुचवू का तुम्हाला? शांतनू विचारतो की काय? तेव्हा पल्लवी म्हणते, उद्याच्या कार्यक्रमासाठी आपण आईंना एखादी साडी घेऊयात. शांतनू म्हणतो की नाही अगं, काही गरज नाही आहे त्याची. पल्लवी म्हणते की अहो, गरज कशी नाही, तुम्ही दोघं जण पहिल्यांदा आपल्या कॉलेजमध्ये सहभागी होणार आहात आणि आपण आईंसाठी असं विशेष वगैरे कधी घेतलं नाही आहे, अगदी आपल्या लग्नात सुद्धा. मग आपल्याकडून त्यांच्यासाठी एखादं गिफ्ट वगैरे घेऊयात ना. शांतनू म्हणतो की अगं काय हे, पण आता कुठे घेणार साडी? पल्लवी म्हणते की हे बघा, ठरलं तर साडी अशी लगेच घेता येते. शांतनू म्हणतो की खरंच मला तशी काही गरज वाटत नाही, मी प्रोग्रामला यायला हो म्हणालोय ना. पल्लवी म्हणते की ठीक आहे, निदान आईंसाठी नको पण माझं मन राखण्यासाठी तरी घेऊयात. तुम्हाला खरं सांगू का, गेल्या काही दिवसांपासून आईंमध्ये आणि माझ्यामध्ये खूप वाद होत आहेत. माझ्यावर जो हल्ला झाला त्याचा कळत नकळत मी त्यांच्यावरच संशय घेतला होता. या सगळ्याचं खूप गिल्ट येत आहे मला. निदान साडीच्या निमित्ताने तरी मला त्यांना सॉरी म्हणता येईल. शांतनू प्लीज. तेव्हा शांतनू ठीक आहे असं म्हणतो. पल्लवी त्याला लगेच हक करते आणि म्हणते की मला माहीतच होतं तुम्ही हो म्हणणार ते. आपण एक काम करूयात, आपण लगेच जाऊया आणि साडी घेऊयात. तुम्ही एक काम करा, आवरा, तयार व्हा, आपण बाहेर जाऊयात, साडी घेऊयात आणि रात्रीचं जेवणही बाहेर करूयात. शांतनू म्हणतो की तू एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर करूनच सोडतेस ना. आणि मग पल्लवी देखील हसायला लागते. तर इकडे तर मोठी आई इकडे बॅग लपवत असते ज्यामध्ये कागदपत्र असतात. मोठी आई बॅग ठेवून कपाट लावते आणि मोठ्या काकांकडे येते. मोठे काका म्हणतात की अगं पाय सांभाळ तुझा. मोठी आई म्हणते की काय झालं माझ्या पायाला? मोठे काका म्हणतात की अगं तुझा पाय मुरगळला हे तूच सांगितलंस ना मला, म्हणून तर तू हॉस्पिटलमध्ये आली नाहीस. मोठी आई म्हणते की हो हो, अहो जास्त नाही मुरगळला, थोडासाच मुरगळलाय. तेव्हा मोठे काका म्हणतात आणि तरीही कीर्तनाला गेलीस? मोठी आई म्हणते की कुठलं कीर्तन? तेव्हा मोठे काका म्हणतात की पल्लवीला तर तू आता सांगत होतीस ना, देवळात बसली होती कीर्तन ऐकत. मला तर सांगितलंस की पाय मुरगळला, तिला तर काहीतरी वेगळंच सांगतेस. तुझा काही वेगळा प्लॅन तर चालला नाही आहे ना मनामध्ये? मोठी आई म्हणते की अहो कसला प्लॅन आणि कसलं काय? मोठी आई म्हणते की छे छे, तुम्हाला विचारल्याशिवाय मी काही ठरवेल का? उलट मी तिलाच फसवत होते. काय झालं, सकाळी सकाळीच माझ्या गळ्यात पडली ती तुमच्याबरोबर येते म्हणून. मग मी काय केलं, मध्येच देवळात जायचं निमित्त सांगितलं आणि मग मी सटकले. नाहीतर नेलं असतं तिने मला पेशवे पार्कमध्ये किंवा सारस बागेत. आधीच माझा पाय दुखवलाय, कशाला उगीच हिंडत बसू मी तिच्यासोबत. मोठे काकांना मात्र संशय येत असतो. ते म्हणतात की सुपर्णा, मला असं वाटतंय तू पल्लवीच्या बाबतीत. मोठी आई म्हणते की अहो ते जाऊ द्या ना, मला आधी सांगा की हॉस्पिटलमध्ये काय झालं, आपल्याला हवी ती माहिती मिळाली का? मोठे काका सांगतात की एक जण भेटला होता मला आणि मग घडलेला सर्व प्रकार ते मोठ्या आईला सांगू लागतात. तर इकडे विभावरी तिच्या कामात असते तेव्हा आदिती मॅम तिथे येतात. विभावरी म्हणते की तुम्ही कधीही येऊ शकता. आदिती मॅम म्हणतात की माझं एक छोटंसं काम होतं तुझ्याकडे. हा रुमाल आहे ना, याच्यावर एम्ब्रॉयडरीने मला एस भरून दे, लवकर हवंय. तेव्हा विभावरी म्हणते की देते की, पण कोणासाठी हवंय? आदिती मॅम म्हणतात की अगं मला फोन आला होता, उद्याच्या कार्यक्रमासाठी मला आणि शांतनूला एकत्र बोलवलंय, आई मुलाची जोडी म्हणून. विभावरी म्हणते की अहो सांगताय काय, आज तर फक्त कार्यक्रमाला जाताय, पण लवकरच आई आणि मुलगा म्हणून प्रत्यक्षात वावरायला लागाल. मी देते हा तुम्हाला शांतनूचा एस करून. तर पल्लवी आणि शांतनू दोघेही बाहेरून येतात. शांतनू म्हणतो की कितीतरी दिवसांनी आज पल्लवी शिरसेकर पावभाजी खाल्ली, वो भी मस्का मार्के. पल्लवी म्हणते की शांतनू तुमचा चॉईस तर एकदम बेस्ट आहे, आईंना तर हा रंग खूप खुलून दिसेल. तेवढ्यातच प्रभाकर सर आणि आदिती मॅम तिथे येतात. पल्लवी म्हणते की बाबा तुम्ही दोघंही? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की माझं काम नाही आहे, तुझ्या आईचं काम आहे. आणि ते पल्लवीला खुणावून सांगतात की शांतनूसाठी आणलंय. पल्लवी म्हणते की शांतनू अहो आईंनी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय, ते देण्यासाठी चालत त्या. आई तुम्ही द्या ना. आदिती मॅम शांतनूला शर्ट देताना म्हणतात की शांतनू हा शर्ट तुझ्यासाठी आणलाय, उद्या जर तू हा शर्ट घातला तर मला खूप बरं वाटेल. पहिल्यांदा शांतनू शर्ट घेत नाही, पण नंतर पल्लवीच्या सांगण्यावरून तो स्वीकारतो. बघून सर्वांनाही खूप आनंद होतो. पल्लवी म्हणते की शर्ट मी बघू आणि ती शर्ट उचकते
ज्या रंगाची साडी असते त्याच रंगाचा तो शर्ट असतो. तेव्हा पल्लवी म्हणते की वा, खूप छान आहे. आणि शांतनू, हे बघा, रुमालावर तुमच्या नावाचं इनिशियलसुद्धा आहे. प्रभाकर म्हणतो की थँक्यू शांतनू. ते दोघेही जायला निघतात तेव्हा पल्लवी म्हणते की थांबा आई, शांतनूंनी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. आदिती मॅम म्हणतात की माझ्यासाठी? पल्लवी शांतनूच्या हातात साडीचा बॉक्स देते तेव्हा शांतनू आदितीकडे तो देतो. शांतनूकडून गिफ्ट स्वीकारताना आदिती मॅमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी असतं. आदिती मॅम उचकून बघतात तर त्यात सुंदर अशी साडी असते. आदिती मॅम म्हणत असतात की खूप सुंदर आहे साडी. आदिती मॅम म्हणत असतात की खूप सुंदर आहे साडी. आणि तेवढ्यातच मोठी आई तिथं आलेली असते आणि ती त्यांचं बोलणं ऐकायला लागते. प्रभाकर म्हणतो की बघितलंच पल्लवी, दोघांनीही एकमेकांसाठी गिफ्ट आणलेत. पल्लवी म्हणते की हो, आणि शांतनू आणि बाबा, तुम्हाला माहिती आहे, शांतनूंनी ही साडी स्वतः सिलेक्ट केली आहे. आणि बघा ना, दोघांचा चॉईस ऑलमोस्ट सेम आहे. पल्लवी म्हणत असते की शेवटी मायलेक आहेत, चॉईस तर सेम असणारच ना. बाबा, उद्याच्या कार्यक्रमाला खरंच मज्जा येणार आहे. मोठी आई मनात विचार करते की अच्छा, कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे तर ह्या दोघांचा. ठीक आहे, पण तिथं कुठल्याही प्रकारचा आनंद मिळवून देणार नाही आहे मी तुम्हाला. उलट मलाच चांगली संधी मिळाली. शांतनूला कुठंतरी फसवून कागदपत्रांवर सह्या घेता येतील. दुसऱ्या दिवशी सकाळी पल्लवी बाप्पाला म्हणत असते, बाप्पा, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना पहिल्यांदा तुला वंदन केलं जातं. आज एका आई आणि मुलाला एकत्र आणण्याचं शुभ कार्य करते मी. त्यासाठी तुझे भरभरून आशीर्वाद हवेत मला. शांतनूसाठी आणि आईंसाठी हा खूप महत्त्वाचा क्षण आहे. त्यानंतर त्या दोघांचंही आयुष्य बदलून जाणार आहे. बाप्पा, प्लीज या कार्यक्रमामध्ये कुठलंही विघ्न येऊ देऊ नकोस. मोठ्या आईंनी जर कार्यक्रमात काही गडबड केली तर त्यांचं मन राखण्यासाठी मी त्यांना आज तरी साथ नाही देणार मी. आई आणि मुलाच्या आनंदमयी क्षणात प्लीज कुठलाही अडथळा निर्माण होऊ देऊ नकोस. मला माहिती आहे, शांतनू आणि आईंमधला दुरावा कमी होतोय हे मोठ्या आईंना बघवणार नाही. त्या नक्कीच काहीतरी कारस्थान करतील. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, मोठी आई म्हणत असते की आई मुलाचं जरा जास्तच सुरू आहे. आणि मग मोठी आई ज्यूसमध्ये काहीतरी मिक्स करते. आदिती मॅमला स्टेजवर बोलवलं जातं. आदिती मॅम बोलायला लागतात की नमस्कार. आदिती मॅमला नीट बोलताही येत नसतं कारण मोठ्या आईने त्यांच्या ज्यूसमध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं. पल्लवी म्हणते की आदिती मॅमला नीट बोलता येत नाही, त्यामुळे शांतनू सर इथे येतील. ते आदिती मॅमचा पुढचा आवाज तर होऊ शकतात. शांतनू एकदम रडत म्हणत असतो की माणसाला पुढचा जन्म मिळतो की नाही माहीत नाही, पण तो शांतनूची आई म्हणूनच मिळावा, असं म्हणून तो खूप रडत असतो आणि सर्वांच्या डोळ्यात देखील पाणी असतं. तर मित्रांनो, असे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेचे सेपरेट रिव्ह्यूज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.